गोली खा रही थी, मेरा पति साइड में था, एक इंसान आया उसने उसको गोली मार दी, शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। मेरे पति को बचा लो। हम बचा देगा कुछ। भैया प्लीज हेल्प करो ना प्लीज। फोटोमधील हे दहशतवादी ज्यांनी शांत झालेलं काश्मीर पुन्हा पेटवलं, 28 निष्पाप जीव घेतले आणि प्रत्येक भारतीय व्यक्तीला ठेस पोहोचवली। त्यांचे एक स्केच समोर आलं, नंतर त्यांचा फोटो देखील समोर आलाय। फोटोतील दहशतवाद्यांची नावं आहेत आसिफ फौजी, सुलेमान शाह, अबू तल्हा आणि आदिल गुरी, ज्यांचं कोडनेम हे आसिफ मुसा आणि युनुस होतं। यापैकी दोघे हे पाकिस्तानी तर दोघे दहशतवादी हे स्थानिक काश्मीरचे असल्याचं देखील समोर आलं आहे। त्याशिवाय काही स्थानिकांकडूनही त्यांना मदत झाली आहे, तिथे रेकी करून त्यांना ते घेऊन गेले होते अशी देखील माहिती मिळते। त्यामुळेच हा झालेला हल्ला व्यवस्थित प्लॅनिंग करून केल्याचंच दिसून येत आहे। याआधी हे दहशतवादी पूंछ या परिसरात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाले होते। आपली ओळख लपवण्यासाठी हे कोडनेमचा वापर सुद्धा आधी करत आलेले आहेत। पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये शेकडो पर्यटक जमलेले होते। कुणी फोटो काढत होतं तर कुणी काहीतरी खातपीत होतं। अचानक बंदुका घेऊन हे दहशतवादी तिथे आले। त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या पुरुष मंडळींना धर्म विचारत कलमा बोला असं म्हणत अंधाधुंद गोळीबार सुरू केला। त्यात 28 लोकांचा मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर दहशतवादी तिथून पसार झाले। त्यानंतर TRF या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। याच हल्ल्याचा सदस्य असलेल्या आसिफ फौजी हा हल्ल्याचा म्होरक्या असल्याचं देखील बोललं जातं आणि इतरही TRFचे दहशतवादी संघटनेचे सदस्य होते। पाकव्याप्त काश्मीरमध्येच या हल्ल्याचा कट शिजला। लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्लाह कसूरी हा पहलगामच्या हल्ल्यामागचा मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे। या सैफुल्लाहने पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य अधिकारी आणि ISIच्या अधिकाऱ्यांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली होती आणि तिथेच या हल्ल्याचा कट शिजल्याची चर्चा आहे। सैफुल्लाह कसूरी हा लष्करचा म्होरक्या असलेल्या सईद हाफिजचा जवळचा आहे। याआधी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचं नाव आलेलं आहे। काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानमध्ये त्याने 2026 पर्यंत काश्मीरवर कब्जा करून स्वतंत्र करून दाखवू असा दावा केला होता। त्यानंतरच मोठ्या हालचाली सुरू झाल्या होत्या असंही बोललं जात आहे। त्यानंतरच कसूरीच्या सांगण्यावरून हे दहशतवादी पाकिस्तानातून भारतात घुसले आणि हा हल्ला झाल्याचा संशय आहे। हल्लेखोरांनी या हल्ल्याचा व्हिडिओ काढून कसूरीला पाठवला असं देखील बोललं जाते। दहशतवाद्यांच्या हेल्मेटमध्ये कॅमेरा होता असंही बोललं जाते। कोण आहे TRF संघटना? TRF म्हणजे द रेजिस्टन्स फ्रंट। द रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेची स्थापना 2019 मध्ये झाली। 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवताच ही संघटना संपूर्ण काश्मीरमध्ये सक्रिय झाली। 370 हटवल्यानंतर पाकिस्तानातून काश्मीरमध्ये कारवाया करण्यास अडचणी येऊ लागल्या। त्यानंतर स्थानिक बंडखोरांना घेऊन या संघटनेचं काम सुरू झालं। पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिद्दीन यांनी मिळून द रेजिस्टन्स फ्रंट या नवीन दहशतवादी संघटनेचा पाया रचला होता। या दहशतवादी संघटनेने काश्मीरमध्ये काही दहशतवादी हल्ले सुद्धा केले। 2023 मध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत TRF दहशतवादी संघटनेवर बंदी देखील घालण्यात आली होती। काश्मीरी पंडित, हिंदू, शीख, व्यापारी, राजकारणी, पर्यटक यांना या संघटनेकडून टार्गेट करण्यात आलंय। शेख सज्जाद गुल याने ही संघटना स्थापन केली असून तोच या संघटनेचा म्होरक्या आका आहे असं बोललं जातं। अनेक गुन्ह्यांमध्ये तो तिहार तुरुंगात जाऊन आला आणि तिथेच त्याने लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांशी जवळीक साधली। तिहारमधून तो श्रीनगर जेलमध्ये गेला आणि त्यानंतर तो बाहेर आला होता। उच्च शिक्षित असलेल्या शेख सज्जाद गुलने 370 कलम हटवल्यानंतर आपली संघटना स्थापन केली आणि त्याने पुन्हा काश्मीर पेटवलं आहे। या संघटनेचे आतंकवादी हे काश्मीर खोऱ्यांमध्येच राहणारे आहेत। त्यांना सीमेपलीकडे नेऊन ट्रेनिंग दिलं जातं। लष्कर-ए-तैयबा त्याला मदत करतं। त्यानंतर ते पुन्हा काश्मीरमध्ये येतात। हल्ला केल्यानंतर ते गायब होतात। पाकिस्तानातून मिळणारी पैशांची रसद कमी झाल्यानंतर या संघटनेच्या वरिष्ठ कमांडर लोकांनी आपल्या जमिनी विकून, संपत्ती विकून या संघटनेला लागणारी आर्थिक रसद सुद्धा उभी केली होती। तोच पैसा आतंकवादी हल्ला करण्यासाठी वापरला जातोय। या आधी केलेल्या हल्ल्यांपेक्षा हा हल्ला मात्र अधिक मोठा मानला जातोय। त्यामुळे या संघटनेविरोधात आता भारत सरकार मोठं पाऊल उचलणार अशी शक्यता आहे। या हल्ल्यात काश्मीरच्या पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे, कारण ही संघटना मुख्यतः पर्यटकांना टार्गेट करते। जिथे जास्त गर्दी आहे तिथेच हल्ला केला जातो। त्यामुळे ही संघटना मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्ह झाल्याने आता काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत। त्याचाच भाग म्हणून हा हल्ला झाल्याचं देखील बोललं जात आहे। आता हे जे 4 फोटो दहशतवाद्यांचे समोर आले त्यांच्यावर काही कारवाई केली जाते का? त्यांना पुन्हा प्रत्युत्तर दिलं जातं का? ते सापडतात का? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच
काश्मीरमध्ये झालेला हल्ला, सुरू झालेल्या दहशतवादी कारवाया याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.